ओम शांती. आज आहे 28/7/2025 ची साकार मुरली. बाबा आज म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, सर्वांना ही खुशखबरी द्या की आता विश्वामध्ये विश्व शांती स्थापन करणारे परमपिता परमात्मा धरतीवर आलेले आहे आणि तेच येऊन एक आदि सनातन देवी देवता धर्म स्थापन करत आहे. बाबा प्रश्नामध्ये विचारतात, मुलांनो, तुम्हाला बाबा वारंवार बाबांच्या यादमध्ये राहा असा इशारा नेहमी का करत असतात? तर बाबा उत्तर मध्ये सांगतात, मुलांनो, तुम्हाला दीर्घ काळाचं निरोगी बनायचं आहे आणि पावन सुद्धा बनायचं आहे. यासाठी बाबा आपल्याला वारंवार हे नेहमी विनंती करतात, मुलांनो, माझी आठवण करा, तरच तुमचे विकर्म विनाश होतील आणि तुम्ही संपूर्ण निरोगी बनाल. तुम्ही सकाळी सकाळी उठा आणि तुम्ही चक्कर पण लावा. एकांत मध्ये बसून बाबांची आठवण करा, बाबांच्या बरोबर हितगुज करा, अरुहरिहान करा, गप्पा मारा. यामध्येच तुमची अनेक जन्माची कमाई सामावलेली आहे. यादमुळे आत्मा स्वच्छ आणि साफ बनणार आहे आणि तीच आत्मा भविष्यामध्ये स्वर्गाच्या राजाईची अधिकारी बनणार आहे. आज बाबा मुलांना म्हणतात, मुलांनो, तुम्ही आलेलाच आहात स्वर्गाची राजाई प्राप्त करण्यासाठी, परंतु तुमच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रूपाने माया हे विघ्न घेऊन येणारच आहे. 5000 वर्षापूर्वी जो रुद्र ज्ञान यज्ञ रचला, त्या यज्ञामध्ये अनेक असुरांनी, अनेक राक्षसांनी विघ्न टाकलेलेच होते. ती यादगार म्हणजेच ह्या संगमयुगावरची यादगार आहे. बाबा सांगतात, तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण हे युगच आहे विघ्न प्रूफ बनण्याचं युग. म्हणून तर तुमची गायन पूजन करताना, आराधना करताना लोक गातात, दुःख हरता सुख करता, किंवा श्री गणेशाची उपमा आहे, तो आहे विघ्न हरता. हे विघ्न टाकणारच आहे, पण तुम्हाला सर्व विघ्नांना पार करून तुम्हाला जीवनामध्ये आणि विश्वामध्ये शांती स्थापन करायचंच आहे. विश्व शांती स्थापक शिव बाबा ह्या धर्तीवर येऊन आपल्या सर्व मुलांच्या द्वारे विश्वामध्ये शांती स्थापन करत आहे. बाबा मुलांना विनंती करतात, मुलांनो, शांतीचा गुण तर पहिला तुमच्यामध्ये हवा आहे. तुमच्यामध्ये हिम्मत हवी आहे. तुमचा उमंगाने उत्साह सतत असला पाहिजे, कारण तुम्ही आहात विश्वामध्ये शांती स्थापन करणारे निमित्तात्मे. म्हणून बाबा सांगतात की तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा खूप मधुरता आणि धैर्यता असली पाहिजे. तुमचा स्वभाव सरळ आणि शांत असला पाहिजे. पुढे बाबा सांगतात की तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सभ्यता आणि सत्यता असली पाहिजे. बाबा म्हणतात, हे कार्य गुप्त आहे, परंतु तुमच्या बुद्धीमध्ये ज्या कार्याप्रती आदर आहे, सत्कार आहे, त्या कार्याची महती तुम्ही मुलांनीच ओळखलेली आहे, समजलेली आहे. कारण परमात्मा पिता गुप्त आहे आणि मुलंही गुप्त आहे. मिळणारा वरसा प्राप्ती ही सुद्धा गुप्त आहे. म्हणून बाबांची मुलं संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण दुनियामध्ये फार फार विशेष आहे. बाबांनी आपल्यामध्ये एवढी सगळी हिंमत भरलेली आहे. बाबांनी ह्या जगामध्ये ब्राह्मण मुलांनाच संपूर्ण विश्वामध्ये महान समजलेलं आहे. तर बाबा सांगतात, ही महानता
आता तुमच्या पुरुषार्थामध्ये आणि कर्तव्यामध्ये दिसणं गरजेचं आहे. बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही सेवा 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 करत असता, पण स्वतःची सेवा ही सर्व प्रथम आहे. जेव्हा आपण स्वतःची सेवा करू तेव्हा इतर आत्म्यांची सेवा त्याच्यामध्ये सामावलेली आहे. म्हणून सर्वात प्रथम स्वतःचं कल्याण करा, त्याच्याबरोबर इतरांचंही कल्याण सामावलेलं आहे. तुम्ही सर्व आत्मे तमप्रधानापासून सतोप्रधान बनण्यासाठी आलेले आहे. तर एकच नशा आणि निश्चय असला पाहिजे की मी आत्मा पवित्र शुद्ध कुठपर्यंत झालेली आहे, अर्थात सतोप्रधान बनलेली आहे. जितकी जितकी माझी याद पॉवरफुल होईल, बाबांची आठवण ही निरंतर आणि सतत राहील, तेवढी माझी आत्मा संपूर्ण सतोप्रधानतेकडे पोहोचेल. बाबा सांगतात, हा निश्चय तुमच्यामध्ये असायला हवा आहे. पुढे बाबांनी आपल्याला हे स्पष्ट केलेलं आहे, मुलांनो, पूर्व काळामध्ये सुद्धा जगामध्ये हंगामा खूप झालेला होता आणि होऊ शकतं पुढे सुद्धा हंगामा करणारे लोक तुमच्याकडे पोहोचणार आहे. परंतु बाबा सांगतात की मुलांनो, तुमचंच गायन आहे, ब्राह्मण सो देवता, ब्राह्मण सो फरिश्ता सो देवता. देवतांनाच नमन केलं जातं, देवतांचंच पूजन केलं जातं आणि देवतांचंच गायन सुद्धा केलं जातं. जगामध्ये असं म्हटलेलं आहे, कन्या तीच जी अनेक जन्माचा आणि अनेक कुळाचा उद्धार करणारी. बाबा सांगतात हेच एक संगमयुग आहे की तीच कन्या एका जन्माचा नाही, तर ती अनेक जन्माचा उद्धार करत असते. म्हणून तर जगामध्ये ही प्रथा आहे की जोपर्यंत कन्या कन्या असते तोपर्यंत तिची चरण सर्वजण धरत असतात, अर्थात पाया पडत असतात. परंतु ती जर लग्न करून गेली तर तिला मात्र अनेकांचे पाय धरावे लागतात. म्हणून बाबा या ठिकाणी सांगतात, मुलांनो, तुम्हाला आता आळस करून चालणार नाही. तुम्ही अज्ञानाच्या अंधकारामधून उठा आणि तुम्ही सकाळी सकाळी उठून बाबांशी गप्पा गोष्टी करा. नींद झोप म्हणजे ही काही 12 तासाची नाही, तर बुद्धीवर आलेलं अज्ञान आता हे तुम्ही बाजूला करा. कारण तुम्ही युद्धाच्या मैदानामध्ये आहात, तर तुम्ही चुस्त राहा. बाबा म्हणतात की मुलांना, तुमच्या पुढे अशा काही केसेस येणार आहे की ज्यांना बाबा होपलेस म्हणतात. अशा मनुष्यांच्या जीवनामध्ये जगण्याचा होपच सुटलेला आहे, इच्छा उमेद सुटलेली आहे. अशा मुलांना देखील जीवन जगण्याची उमेद तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे त्यांच्या जीवनामधला हा सत्यतेचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यासाठी बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही हा पुरुषार्थ करा, चार्ट ठेवा. बाबांनी दिलेला होमवर्क म्हणजे गृहपाठ वेळेवर पूर्ण करा आणि रोज बाबांना हा गृहपाठ झाला की नाही त्याचा बाबांना रिमार्क द्या. बाबा मधून मधून मुलांना डायरेक्शन देतील. श्रीमता अनुसार बाबा सर्वांना आज्ञा देतील आणि त्या त्या वेळामध्ये बाबा आपल्या मुलांना शक्ती सुद्धा भरतात. बाबा पुढे सांगतात, मुलांना, तुमचा ह्या संगमयुगावरती एक एक सेकंड हा खूप महत्वाचा आहे आणि त्या एक सेकंदाला वाया घालवणं म्हणजे तुमचा संगमयुगावरचा खूप वेळ वाया घालवणं समान आहे. म्हणून तुम्ही एका एका सेकंदाची तुमच्या जीवनात किंमत करा. कधीही व्यर्थ वाह्यात गोष्टीमध्ये तुम्ही ह्या संगमयुगाचा टाइम वेस्ट करू नका. कुठेही जात असताना, चाहे तुम्ही ट्रेन मध्ये चाललात, बस मध्ये चाललात
कुठे कुणाच्या संबंध संपर्कामध्ये लग्नाला गेलात तर बाबा सांगतात बुद्धीत ठेवा, मी सेवा अर्थ चाललेली आहे किंवा चाललेलो आहे. मला त्या ठिकाणीही जाऊन बाबांचा सत्य परिचय मला अन्य भाऊ बहिणींपर्यंत पोचवायचा आहे. हे लक्ष ठेवून तुम्ही त्या ठिकाणी सेवा अर्थ पोचा. ज्यावेळेस तुमचं लक्ष श्रेष्ठ असेल तर तुमच्याकडनं बाबा त्या दिवशी ती छान सेवा करून घेईल आणि तुम्ही बाबांचा सत्य परिचय देण्यासाठी निमित्त बनाल. बाबा सांगतात की हा नशा तुम्हाला कायम आणि सतत हवा. मी ब्राह्मण आहे आणि मी ब्राह्मण या संगमयुगावरती शांती स्थापन करण्यासाठी निमित्त आहे. तर माझ्या स्वभावातच शांती हवी. माझ्या मुखामध्ये मधुरता आणि गोडवा हवा. माझे शब्द जे आहेत ते खूप कमी हवेत आणि माझी बोलण्याची पद्धत देखील हळू हवी. बाबा सांगतात मेहनत करा. आता तुम्ही आळस आणि अलबेला पण सोडून द्या. तुमच्या पुढे अशा नाउमेद असलेली जी आत्मे म्हणजे लोक येतील त्यांच्यामध्येही तुम्ही जीवन जगण्याची जागृती निर्माण करा. बाबा म्हणतात मुलांनो, पेपरच्या वेळामध्ये अनेकांना घबराट होत असते, पण आता घाबरून जाण्यापेक्षा आलेला जो पेपर आहे तो मला पूर्ण सोडवायचा आहे. काल झालेली घटना, काल झालेलं दृश्य त्याला फुल स्टॉप देऊन मला फुल मार्क मिळवण्यासाठी मला अभ्यास करायचा आहे. असे तुम्ही सफलतेचे सितारे आहात. बाबा सांगतात चाहे तुमच्या समोर जीवनरूपी कोणताही पेपर आला तरी तुम्ही घाबरून जाऊ नका, प्रश्न चिन्ह होऊ नका. तर तुम्ही हे समजा की हा पेपर मी अनेकदा सोडवलेला आहे. ह्या पेपर मध्ये मी अनेकदा पास झालेलो आहे. जिथे प्रश्न येईल तिथे प्रश्न चिन्ह निर्माण होईल आणि तो प्रश्न चिन्ह नेहमी चेहऱ्यावरची खुशी गायब करत असतो. फुल स्टॉप याचा अर्थ आहे जे झालं ते चांगलं, आज होत आहे ते त्याहून चांगलं आणि उद्या होणार आहे ते त्याही पेक्षा चांगल्यातलं चांगलं होणार आहे. ही स्मृती ज्यावेळेस आपल्याला जागृत राहील त्यावेळेस आपल्याला जीवनासमोर कोणताही पेपर, कोणती परीक्षा आली तरी आपल्या समोर कधीही प्रश्न चिन्ह उभं राहणार नाही. हा पेपर का आला, हा पेपर कशासाठी आला, माझ्या पुढेच का आला, हे प्रश्न सर्व समाप्त होतील. आणि बाबा सांगतात की मुलांनो, कधी कधी तुमच्या समोर अशी पण वेळ येणार आहे की तुम्हाला ऐकायचं नाहीये पण ऐकावं लागतं, तुम्हाला बघायचं नाहीये पण बघावं लागतं. तर अशा वेळामध्ये मात्र ऐकून न ऐकल्यासारखं, बघून न बघितल्यासारखं तुम्हाला प्रत्येक दृश्य हे साक्षी होऊन ऐकता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे. आणि हीच तुमची चढती कलेचं साधन आहे. तुमच्या चढते कलेचं जे साधन आहे ते बाबा सांगतात त्याच्यातच तुम्हाला अनुभवी बनायचं आहे आणि सफलतेचे सितारे बनून तुम्हाला संपूर्ण विषयांमध्ये पूर्ण मार्क पण मिळवायचे आहे. बाबा सांगतात ज्याला स्वउन्नती करायची आहे तो कधीही प्रश्न विचारत नाही. क्वेश्चन, करेक्शन आणि कोटेशन ह्या तिन्ही गोष्टींचा त्याग करून आपलं जे कनेक्शन आहे ते बाबांबरोबर ठीक आणि व्यवस्थित ठेवतो तोच खरोखर स्वउन्नती करू शकतो. बाबा सांगतात संकल्पाची शक्ती इतकी जमा करा की तुम्ही श्रेष्ठ सेवाचे निमित्त बनू शकाल. अंत समयाला सेफ्टी म्हणजे सुरक्षतेचं साधन जे आहे ते आहे मनसा सेवा. जिथे मनसा शक्ती स्वतः पॉवरफुल आणि शक्तिशाली राहील, बाबा सांगतात तिथे स्वतःही आणि इतरही ते सेफ म्हणजे सुरक्षित राहू शकते. बाबा म्हणतात मनसा शक्ती
संकल्प शक्ती एक बाबांच्या बरोबर क्लीन आणि क्लिअर लाईन, तोच आत्मा, तीच बच्चा बच्ची बेहद सेवाचे निमित्त बनू शकतील. म्हणून बाबांच्या बरोबर बुद्धीची लाईन क्लिअर आणि संबंध जो आहे तो क्लीन ठेवण्याचा पुरुषार्थ आपल्याला करायचा आहे. ओम शांती.